हाय हॅलो. तर स्वागत आहे तुमचं वैशाली ब्लॉग मध्ये. आणि गौरी बघा चहा प्या लागल्या. तर बघा मी आज खाली आहे. आज म्हणजे आहे 2-3 दिवस झालं मी खालीच आहे. आणि तुम्हाला वाटत असेल ही अशी का बडबडती, तर बघा आपल्याच माणसांचा आपल्यावर विश्वासच नसतो खरं तर तुम्ही क्या बात कर रहे हैं? तर बघा मला हे सांगायचं होतं. म्हणजे असं मला विषय वाढवायचा नाहीये खरंच तर. मला असं वाटतं ना की तुम्ही पण माझी फॅमिली आहात, युट्यूब फॅमिली. तर मला असं वाटतं की माझी प्रत्येक गोष्ट तुमच्या संग शेअर करावी. आणि तसं तर आपले शॉर्ट व्हिडिओ, फनी व्हिडिओ असतातच, तुम्ही बघताच डेली. तर आता बघा मी ब्लॉग का बनवत आहे आज. तर बघा 3-4 दिवस झालं घरमालकीण आमची खरंच नाहीये घरी. आणि अक्षरशः बघा तिचं हे किचन आहे आणि तिनं तिचं गेट लावलेलंच नाही, ओपनच आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा आपण इथनं आत आलोय. आणि हे बघा त्यांचं मेन रूम आहे, बघू शकता. तर ह्याला बघा अक्षरशः चावी, कुलूप वगैरे काहीही नाही लावलेले. हे बघा किती विश्वास आहे बघा त्यांच्यावर. आणि तसं म्हणायला गेलं तर आम्ही महाराष्ट्राचं आहे, म्हणजे इकडं राहत नाही. आणि तुम्ही समजू शकता की मी काय म्हणायला लागल्या. तर हे त्यांचे देवबाप्पा आहेत सगळे बसले तिथं. आणि तर तुम्हाला मला इतकंच सांगायचं होतं की आज आपल्या माणसाचा आपल्यावरती विश्वास नाही. तुम्ही अक्षरशः मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. मी बडबडते असं काही नाहीये. मी आज सरळ सरळ व्हिडिओ बनवलाय. कारण मला ना अक्षरशः मला आज असं वाटत होतं, यार इतका विश्वास आपल्या घरातली, आपले जाऊ असो, या फिर म्हणजे आपलं कुणीही असो, जाऊच नाही कुणीही असो, तर ते ना कुलपात, म्हणजे प्रत्येक गोष्टीला कुलपा असतात. स्वतःच्या साड्या जरी ठेवल्या ना तर इथलं बघा आपलं वरती जायचं आहे. आणि इथूनच बाहेर जाते, कारण मोठ्या गेटला कडी घातलेली मी. तर बघा हे आता मी दुपारी सगळं स्वच्छ धुवून घेतलंय. आता थोडी हवा आल्यावर थोडंसं खराब झालंय. तर बघू शकता आपण ना वरती राहतो तिथं. आणि इथं आता मी दिवसभर खालीच होते आणि हे सगळं स्वच्छ करून घेतलंय मी. आणि मला इतकं सांगायचं होतं, तर ती बघा माझ्या जीवावरती इतकं घर असं कोणीही ओपन ठेवत नाही. आणि खरंच ठेवत असेल ना तर खरं कमेंट करून नक्की सांगा मला. कारण मला असं वाटतं की यावर किती नशीबवान आहे. अशी आपल्या महाराष्ट्रात सोडून मी तर उत्तर प्रदेशमध्ये राहते आणि तिथं आपला इतका विश्वास जिंकलाय ना मी, त्यांच्या मनांना जिंकलंय ना मी. तर अक्षरशः मला माझ्याबद्दल ना त्यांना कुणी काही सांगितले ना तर त्यांना विश्वास होणार नाही की वैशालीने असं केलंय म्हणून. तर इतका विश्वास आहे त्यांचा माझ्यावरती. आणि मी स्वतःच तारीफ नाही करत, तर खरंच सांगते खूप छान वाटतंय मला असं. म्हणजे इतकं सुंदर स्वभाव आहे त्यांचा, नवरा बायकोंचा, मुलांचा वगैरे. तर खूप छान वाटतं बरं का. आणि बघू शकता आपलं हे घर आहे आणि ते नाहीयेत. आता मी छोटंवालंच सॉरी पाण्यात पाय पडला बघा, पाणी होतं इथं धुतलेलं, मी शायद ओढलंच नाही वायपरनी. किती सुंदर फुलं वगैरे आल्या, तर बघू शकता किती सुंदर वाटायला लागली ती. किती सुंदर झाडं लावल्यात बघा. आणि ती पण माती नाहीये बरं का, आपल्याला इथं खूप लांब मळ्यात जाऊन माती घेऊन यावं लागतं, माती भेटच नाही. बघा किती सुंदर. ह्याला आता लाल, गुलाबी, पिवळी फुलं येतील ना तेव्हा ही अजून सुंदर दिसतंय. आणि हे बघा अजवाईनची झाडं म्हणतात ह्याला, आहे ना, तुम्हाला माहितीच असेल अजवाईनचं झाड आहे ना. तर हाताच लावल्यावर किती मस्त वास यायला लागला त्याचा. तर थोडेसे ठेम यायला लागलेत बघा. आणि आता तुळशी वगैरे खूप आहेत, ॲलोवेरा आहे. हे बघा बारामासी म्हणतात, आपल्याकडे सदाबहार म्हणतात आणि इकडे बारामासी म्हणतात. तर अजून तुम्हाला म्हणजे अरे वा, इथं डाळिंबर पण आहे. डाळिंबर पण आहे. तर बघा मी असं म्हणजे माझं मन मोकळं करण्यासाठी आज मी खरंच तुमच्याशी बोलत आहे. मला खूप छान वाटलं आज. मला असं वाटलं यार इतका विश्वास आपण कोणाचा कसं काय जिंकू शकतो बरं. तसं तर बघा हलका हलका पाऊस यायला लागलाय बरं का. तर गौरी आतमध्ये आता भांडी धुते, कारण सकाळी नाश्ता वगैरे दिलेला आपण. हरभरे बनवले होते, मसाले हरभरे, मसाले खूप छान आपलं कांदा टोमॅटो टाकून मस्त एकदम भारी. तर तुम्ही म्हणशील ही अशी का बडबडते, तर बडबडण्याचंच कारण इतकंच आहे की विश्वास, माणसावर विश्वास. आणि त्यांच्या घरी इतकं असं म्हणजे ती बी सोडून जाणं, अक्षरशः ती सोनारांचं घर आहे बरं का, असं नाही की कोणाचंही असेल. तर ते इतकं मोठं घर आणि आपण बाहेरची लोक आहोत.
तुम्ही समजू शकता मी काय म्हणते, कारण मी महाराष्ट्राची आहे आणि हे उत्तर प्रदेश आहे अक्षरशः. आणि असं नाही की त्यांच्या फॅमिलीत कोणी नाही आहे, अक्षरशः ते म्हणजे आमच्या घर मालक आहेत ना, तर त्यांचे पूर्ण भाऊ म्हणलं तर त्यांचे 4 भाऊ आहेत ते. आणि त्या भावांची मुलं 2-2 मुलं मुली, असं मुलांची मुलं असे नातवंड पण त्यांच्याकडं म्हणजे त्यांचे आहेत बरं का. म्हणजे भरपूर मोठी फॅमिली आहे. तर त्यांनी विचार करा, म्हणजे त्यांचं सगळे असतापैकी माझ्याकडे इतकं म्हणजे जिम्मेदारीचं काम देणं, त्यांचं पूर्ण घराची म्हणजे माझ्या हातात, मला यार अक्षरशः मला असं विश्वास होत नाही की यार मी इतकी लकी आहे की इतकी सुंदर लोक मला सापडलेत. आणि अक्षरशः खूप यार किती म्हणजे मन आणि आपलं हे जपण्यात ना खूप काही लागतं बरं का. खरंच आहे ते, कारण बोलून आणि असं सांगून नाही होत त्या गोष्टी, तुम्ही समजू शकता. तर बघू चला गौरी काय करायला लागल्या. आणि असं माझं म्हणजे हा मी ब्लॉग असाच बनवलाय बरं का, असं नाही की मला बनवायचाच होता असं वगैरे. म्हणजे मला असं बसल्या ना थोडंसं असं वाटलं यार बनवावंच थोडासा ब्लॉग. तर बघा हे छोटं गेट आहे बरं का, आणि तिकडं आहे ना ती मोठं गेट आहे, पण थोडा कूलर ठेवला आणि मला खुलत नाही आहे ते, म्हणून ना मग मी हा मोठा अवका इथनं सगळं स्वच्छ हे धुवून व्यवस्थित स्वच्छ केलंय सगळं मी एकदम बढिया. वरती पण धुतलंय मी. तर चला आपण 1 मिनिट गेट लावूया पहिलं, नाहीतर ना बंदर यायचं. ओके आम्ही बांधण्यात इथं ना कुलूप लावतो आम्ही, असं नाही राहत ते. चला गौरी काय करते बघू. आलो तर बघा सगळं ओपन आहे आणि गौरी धुती भांडी, सकाळी नाश्ता वगैरे दिलेला वाटतं तिनं. इथं वरणे जेवढा आणते तेवढा आणला होता. आणि इथं आल्यावरती आपलं चहा करून देणं, दूध वगैरे भैयाला अंकलला सगळं. आणि परत ना इथं मिट्टू आहे. तर 1 मिनिट मिट्टू 1 मिनिट दिसतंय का? हा दिसतंय की. तर हे बघा थोडी लाईट पकपक करायला लागल्या. तर बघा हे आहे ही मैना आहे आणि हे इकडं आहेत ना ते ही राम आणि सीता आहेत. तर बघा हाय, राम ना खूप सुंदर बोलतो सकाळी सकाळी. पापा पापा ओ पापा, नाही बोलणं, नाराज हो. राम पापा, पापा जी, पापा बोल दो, एक बारी बोल दो. नहीं बोल रहे हो, कैसे सुन रहा है रे बाबा, ये कैसे सुन रहा है. खूप प्रेमळ आहेत बरं का. आता ना आमचे 1 मिनिट लाईट बंद करते. आणि आता आमचे जे हे आहेत ना म्हणजे घर मालक ते आता येतील 8 वाजता येतात आहे की नाही का अंकल. तर 8 वाजता येतात ते. आणि ते आले का नाही तर मी नाही आली खाली ना, तर कारण माझी थोडीशी तब्येत ठीक नाही आणि तुम्हाला चेहरा दिसत असेल कारण सुजल्यागत आहे. तर अक्षरशः औषधं चालू आहेत. 15 दिवस झालं औषधं चालूच आहेत. आणि अजूनही मला औषध संपली का परत आणि जाऊन दाखवायचं आहे. तर तुम्हाला कळत असेल की तब्येत खूप खराब आहे. पण ना मला असं वाटलं यार खूप छान वाटलं, मला असं वाटलं बनवावं व्हिडिओ. आणि अगर तुम्हाला पूर्ण घर बघायचं असेल ना वरनं, म्हणजे 3 मंजिल आहे आणि वरती 4 मंजिलीवर म्हणजे नुसतं छत आहे. तर तुम्हाला ते बघायचं असेल ना तर प्लीज कमेंट करा. आणि माझे डेली ब्लॉग अगर आवडत असतील ना तर नक्की कमेंट करून सांगा. तर मी डेली ब्लॉग चालू करेन आणि शॉर्ट व्हिडिओ आपले कॉमेडी व्हिडिओ राहतील. आणि ब्लॉगिंग म्हणजे आपली डेली ब्लॉगिंग राहील, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण ब्लॉग मी तुमच्याबरोबर रोज शेअर करेन. तर आवडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. तर चला मला इतकं सांगायचं होतं मला. आणि झालं का गौरी नाही म्हणती. तर चला बाय. हा ब्लॉग इथंच आपण थांबू. आणि प्लीज कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. आणि हा आपला ब्लॉग ना पूर्ण विश्वासावरती आहे. तर असं कोणाचे घर मालक या फिर म्हणजे असं इतका डोळे झाकून विश्वास करणारे कोण आहेत हे नक्की सांगा बरं का. चला बाय.